दूध देतं का? तर ही जी खिलार गाय आहे ती दूध देत नाही. 6 महिन्याची आता गाभण आहे. तिला पहिला रो येत असताना, आता ही दुसरं येत होईल तिचं. पहिला रो येत असताना तिला कालवड झाली होते, बारकी गायच झाली होती. तर ती आम्ही संत बाळूमामा आदमापूरचे तीर्थक्षेत्र श्री संत बाळूमामा यांची पालखी बग्गा नंबर 14. तर बघा नंबर 14 मध्ये आम्ही या गायची कालवड जी आहे ती दान केलेली आहे बाळूमामाला. तर आता आम्हाला दुसऱ्यांदा अशी आहे की आता खोंड होईल म्हणून, म्हणजे आम्हाला बैलगाडा शर्यतीसाठी अति उत्तम होईल. तर आता दूध देतं का म्हणलं तर ही जी म्हैस आहे बघा, बघा इकडं जी म्हैस आहे या झाडाच्या आडमध्ये झालेलं आहे, जरा लांब आहे. ती म्हैस दूध देते. आता एका टायमाला 4 लिटर दूध देते. आता ती सुद्धा म्हणजे आटत आलेली आहे, कारण की तिला भरून शिरणं आता 3 महिने झालेले आहेत आणि येऊन 8-9 महिने झालेले आहेत. तर लवकर भरली नव्हती, त्याच्यामुळे ते हे झालेलं आहे. तर अजून एक 7 महिन्यानं म्हशीचं दूध पुन्हा चालू होईल. आता एका टायमावर चालती 4 लिटरला. गोदे हे आमचं आसन होतं बघा, ह्याच्यावर 2 तास आम्ही लोळत बसलो इकडं. हरणे तुला लातूरकर बघतायत, लातूरला जाते का? तर लातूरकर, तुमच्या भागात बैलगाडा शर्यती होतात का? माझा प्रश्न. आणि जर होत असतील तर तुमच्याकडे कोणत्या जातीचे बैल असतात? असे पांढरे शुभ्र खिलारमध्ये की अन्य? छान आहे गाय. ओके. तिला धुतलेली नाही बघा लातूरकर. जर गायला धुतली आणि शिंग वगैरे सगळे म्हणजे तासून घेऊन साईडनं तिला डोळ्याला काजळ वगैरे अशी म्हणजे नटवली थोडक्यात, तर एकच नंबर गाय अशी उठून दिसते. आणि तशी आम्ही बेंदूर सण असतो त्या बेंदूर सणा दिवशी केली होती. त्यात तिला आम्ही धुत का नाही. आता ही जी म्हस आहे ती म्हशीला सारखं धुवायला लागतं, कारण तिला गरमी सहन होत नाही असल्या ह्या मोसममध्ये सुद्धा. पण ह्या गाईला धुवायचं म्हणलं तर ही गाय धुऊ देत नाही सारखी सारखी, कारण खिल्लार गाईला कसं आहे जेवढं ऊन असेल तेवढं ती त्यासनी बरं वाटतं, पण गारवा नाही. त्याच्यामुळं ती किती घाण जरी झाली तर तिला धुवायचं म्हणलं, धुवायला गेलं की ती धुऊ देत नाही. त्याच्यामुळं अनेकदा त्या का आता बघू शकता तुम्ही मळी आहे बघा, तिच्या अंगावरती मळ आहे मातीत लोळून लोळून. त्यामुळे ती तसेच राहून जाते. जेव्हा पाऊस येईल तेव्हा पावसात मग बांधायची पडत्या पावसात, मग थोडीशी दोन चकाट होती पावसानं. पाऊस आहे का तिकडे? तर पाऊस म्हणजे हो का बघू शकताय तुम्ही दादा, माझा मोबाईल हँग झाला. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकताय. मी जी बसलोय त्याच्या पुढच्या बाजूला नाला आहे, म्हणजेच पाणलोट क्षेत्र आहे, वडा आहे. तर तो वडा अजूनही कोरडा ठक्क आहे. इकडल्या बाजूला विहीर आहे. तर त्या विहिरीत एक रान भिजल, एक तुकडं भिजल एवढंही पाणी नाही. आता तुम्हाला असं बघून वाटतंय की इकडं पाऊस झालेला आहे चांगला, तर हा पाऊस फक्त अधूनमधून 1-2 पाण्याचा झालेला आहे, म्हणजे 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं. त्याच्यामुळं हे सगळी हिरवळ दिसतीये तुम्हाला. पण विहिरीला पाणी नाही, विहीर कोरडी ठाक पडलेली आहे, विहिरीला अजिबात सुद्धा पाणी नाही. ए राणे सुटून चालली बघा, राणीनं दाव काढून घेतलं गळ्यातून.